2 दिवसांपूर्वी जाहीर झालेला रेल्वेचा अर्थसंकल्प आणि आजचा अर्थसंकल्प याच्यामध्ये जरूर एक प्रकारचं साम्य दिसतंय। ते म्हणजे खूप मोठ्या घोषणा करायच्या नाहीत, भव्य दिव्य काही कार्यक्रम जाहीर करायचे नाहीत, पण जी काही व्यवस्था आहे ती अधिक मजबूत करायची असा एकंदर या दोन्ही अर्थसंकल्पांचा भर दिसतोय। आजच्या अर्थसंकल्पानं या समाजाला बळकटीच येईल अशी अनेक उदाहरणं देता येतील। पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी भव्य दिव्य घोषणा करण्यापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवलेलं आहे, कारण हे सरकार हे सध्याच्या वातावरणामध्ये त्यांच्या अपेक्षांचं कैदी बनलेलं आहे की काय अशी एकंदर परिस्थिती आहे। प्रचंड प्रमाणावरती अपेक्षा तयार झालेल्या होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करायच्या झाल्या तर एवढ्या मोठ्या घोषणा कराव्या लागल्या असत्या, पण तसं न करता अनेक छोट्या छोट्या गोष्टी यांनी काही केलेल्या आहेत। मला असं वाटतं की त्याची दखल घेणं महत्त्वाचं ठरेल। पहिली गोष्ट म्हणजे जो एक असंघटित क्षेत्रातला मोठा वर्ग रोजगाराशिवाय राहतो, रोजगाराशिवाय त्याला पूर्णपणे त्याची कारकीर्द तशीच जाते आणि त्यांचा रोजगारही अशा स्वरूपाचा असतो की त्यावेळेला तो बंद पडतो, त्यावेळेला त्यांना त्याच्यानंतर उपजीविकेचं काही साधन राहत नाही। अशा वर्गाला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती या ज्या सुविधा असतात आयुर्विमा किंवा आरोग्यविषयक विमा त्या त्यांना कशा मिळतील याची एक महत्त्वाची घोषणा त्यांनी त्याच्यामध्ये जाहीर केलेली आहे। हे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती महत्त्वाचं ठरेल। एका समाज घटकाला जो या सर्व सुविधांपासून वंचित होता तो या सगळ्याच्या व्यवस्थेमध्ये बसू शकेल। मुद्दा क्रमांक 2, वर्षभरामध्ये 1,00,000 किलोमीटरचे रस्ते आम्ही बांधू हे त्यांनी सांगितलेलं आहे। ही घोषणा अतिशय महत्त्वाची ठरते, कारण अमेरिकेविषयी असं म्हटलं जातं की अमेरिका इज नोन आणि अमेरिका बिकेम अमेरिका बिकॉज ऑफ रोड्स। तसं भारताला जर काही प्रगती करायची असेल तर रस्त्यांची अवस्था सुधारणं आणि रस्ते काळं वाढवणं हे महत्त्वाचं ठरतं। 1,00,000 किलोमीटरचे रस्ते वाढवण्याचं सरकारने आश्वासन दिलेलं आहे। तिसरी क्रमांकाची मोठी घोषणा म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिल्लीच्या धर्तीवरती आणि मुंबई किंवा कलकत्ता किंवा चेन्नई अशा ठिकाणी ज्या IITs आहेत त्यांचं जाळं वाढवलं जाणार आहे। ही खूप मोठ्या प्रमाणावरती घोषणा महत्त्वाची ठरते, कारण एका वर्गाला अन्यत्र शिक्षणासाठी जावं लागतं, ते आता त्यांना तसं जावं लागणार नाही। मुद्दा क्रमांक 4 जो मला असं वाटतं की तो थोडासा नकारात्मक इथपासनं सरकारच्या अर्थसंकल्पाविषयी बघता येऊ शकतं, तो म्हणजे अनुदानित एकंदर ही जी व्यवस्था आहे ती कपात करण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारने केलेला नाही। सरकारवर जी काही टीका होती ती अशा संदर्भात होती की अनुदानं मोठ्या प्रमाणावरती वाया जातात, त्यांना नियंत्रण आणलं जावं हा एक टीकेचा भाग होता, पण ते नियंत्रण आणताना काही अनावश्यक अनुदानं कपात करायला हवी होती, त्याची या अर्थसंकल्पामध्ये घोषणा नाही। दुसरा नकारात्मक एक मुद्दा मला महत्त्वाचा असा वाटतो की योजनेतर खर्च आणि योजनामधला खर्च याच्यामध्ये प्रचंड मोठ्या तफावतीची व्यवस्था त्याच्या अर्थसंकल्पातच करून ठेवलेली आहे। म्हणजे असं की सरकारला विविध योजनांवर खर्च करायची जी रक्कम आहे पुढच्या वर्षभरामध्ये ती 4,00,000 कोटी रुपये असणार आहे। त्याच वेळेला योजनेतर खर्चावरती जी रक्कम खर्च करायची वेळ सरकारवर येईल ती 13,00,000 कोटी रुपये इतकी असणार आहे। ज्या वेळेला योजनेच्या खर्चापेक्षा योजनेतर खर्च वाढतो त्यावेळेला त्या खर्चाचा अपव्यय होण्याचं प्रमाण हे नेहमीच जास्त असतं। ती एक शक्यता या अर्थसंकल्पानं निर्माण करून ठेवलेली आहे। हा एक भाग। दुसरा भाग मला असं महत्त्वाचा वाटतो की काळ्या पैशाविषयी बरंच जेटली आज अर्थसंकल्पामध्ये म्हणाले। काळ्या पैशाविषयीच्या पण ज्या काही त्यांनी घोषणा केल्या किंवा विधानं केली त्या मला असं वाटतं की जनसामान्यांमध्ये ते जी काही काळ्या पैशाविषयी वातावरण निर्मिती आहे किंवा एक जी भावना आहे त्या भावनेला हात घालतील अशा स्वरूपाच्या घोषणा होत्या। आत्ता जो काळा पैसा तयार झालेला आहे त्याचं काय करणार त्याविषयी त्यांनी काही केलं नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की भारतात जो काळा पैसा तयार होतोय त्या काळ्या पैशाला कशी व्यवस्था कुठली आणता येईल किंवा तो रोखता येईल त्याविषयी मला असं वाटतं काही स्पष्टीकरण असायला हवं होतं, ते याच्यामध्ये दिसत नाहीये। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की थोडासा विरोधाभासाने दाखवतो सरकारच्या अर्थसंकल्पीय विचारांमधला, तो म्हणजे सोन्याविषयीचा। सोन्यामध्ये भारतीयांनी कमीत कमी गुंतवणूक करावी असं सरकारला वाटतं, कारण ती गुंतवणूक ही नुसती पडून राहते, त्याच्यातनं काही ज्याला उत्पादक कामं म्हणतात ती करता येत नाहीत। म्हणून सरकारनं आजच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारच स्वतः काही सोन्याच्या गुंतवणुकीच्या किमतीचे रोखे आणेल असं जेटली यांनी घोषणा केली। ही एका अर्थाने अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे, कारण नुसत्या सोन्यामध्ये पैसे अडकवून ते सोनं लॉकरमध्ये ठेवून देण्यापेक्षा रोख्यामधली ही जर किंमत ठेवली त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याचा वापर जास्त होत असतो। पण ही घोषणा करत असतानाच त्याच वेळेला अशोक चिन्हाची मुद्रा असलेली सोन्याची नाणी बाजारात आणायचा सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला आहे। हा विरोधाभास मला असं वाटतं
थोडासा सरकारच्याच एकंदर निधी संकलन मोहिमेला अडचणीत आणणारा ठरवू शकेल। याचं कारण असं की जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक कमी करायची असेल तर तुम्ही नाणी आणायला नको होती, आणि जर नाणी आणायची असेल तुम्ही ते रोख्यांची व्यवस्था करायला नको होती। मला असं वाटतं की हा एक मोठा जरा विरोधाभासाचा मुद्दा आहे। आणखी एक विरोधाभासाचा मुद्दा तो खूप महत्त्वाचा ठरेल एकंदर सरकारच्या वित्तीय नियोजनामध्ये, तो म्हणजे त्यांच्या वित्तीय तुटीचा। गेला अर्थसंकल्प जेव्हा जुलै महिन्यामध्ये जेटली यांनी सादर केला त्यावेळेला त्यांनी घोषणा केलेली होती की 2015 आणि 16 या आर्थिक वर्षामध्ये सरकारचा तुटीचा दर, वित्तीय तुटीचा दर 3.6% कमी केला जाईल। परंतु आता ज्यांनी जी घोषणा केलेली आहे ती घोषणा असं सांगते की वित्तीय तुटीचा दर हा पुढच्या वर्षी कमी केला जाईल। म्हणजे त्यांनी 2018 आणि 2019 या वर्षामध्ये वित्तीय तूट 3% खाली आणली जाईल असं सांगितलेलं आजच्या अर्थसंकल्पात सांगितलं। आधीच्या घोषणेनुसार ही व्यवस्था 3% तूट आणण्याची पुढच्या वर्षीच येणं अपेक्षित होतं। म्हणजेच त्यांना जे काही वित्तीय व्यवस्थापन करायचं होतं, ही तूट कशी असते की सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च यातली तफावत म्हणजे ही तूट असते। तर ही तूट कमी करण्यामध्ये सरकारला यश येणार नाही असं त्यांनी सूचित करून ठेवलेलं आहे। आणि जे लक्ष्य या वर्षासाठी निर्धारित केलेलं होतं ते लक्ष्य आता आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण करू असं अर्थमंत्र्यांनी खुद्द जाहीर केलेलं आहे। हे 5-6 मुद्दे मला असं वाटतं खूप महत्त्वाचे ठरतात, कारण मोदी सरकारचा आणि विशेषतः मेक इन इंडिया वगैरे या सगळ्या ज्या घोषणा आहेत तो त्याचा एकंदर व्याप लक्षात घेता त्या अनुषंगानं एक उत्पादन क्षेत्राला, कारखानदारीला काही मोठ्या प्रमाणावरती भरभराट त्याची होईल अशा घोषणा अपेक्षित होत्या, त्या झालेल्या नाहीयेत। हा एक मुद्दा। आर्थिक सुधारणांच्या पातळीवरती काही होईल असं एक वाटत होतं, ते झालेलं नाहीये। त्यामुळे एका बाजूला या अर्थसंकल्पामध्ये टीका करावं इतकं प्रचंड काही नाही हे जरी मान्य केलं तरी त्याच वेळेला या अर्थसंकल्पाचं उत्साहाने स्वागत करावं असंही काही दिसत नाहीये। मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाचं यश हे असं संमिश्र आहे। तर ससा आणि आपली जुन्या हिसाब नीतीमधली ससा आणि कासव ही जर गोष्ट उदाहरण घेतलं तर छान उत्साहाचा अनेक महत्त्वाच्या घोषणांचा मारा करणारा किंवा तशा स्वरूपाचं आनंदवर्धक वातावरण तयार करणारा ससा होण्याच्या ऐवजी मंद गतीनं कासव होण्याचा मार्ग सरकारने स्वीकारलेला आहे। फक्त एकच आपल्याला बघायचं आहे की हे कासव पुढे पुढे जात आहे ना, एवढीच काळजी सरकारला घ्यावी लागेल। कारण सध्या तरी हे कासव थांबल्यासारख्या अवस्थेमध्ये होतं, तर पुढच्या अवस्थेला ते सरकारचा एकंदर कारभार बघता ते पुढे जात राहील अशी आशा करणं हेच मला असं वाटतं की नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरेल।